नमस्कार. श्री सिद्ध सोनोदेव. माझं नाव दीपाली शिष्कन सावंत. आम्ही इथं मठाला येतो म्हणजे मार्च महिन्यात आम्हाला मार्च महिन्यात वर्ष होते मठाला येऊन. आमचा अनुभव खूप मोठा आहे. आमच्या नवऱ्याचा दाढाचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरांनी सांगितलेलं दाढाच्या खाली गाठ आणि ती गाठ चेकअपला द्यायला पाहिजे आणि क्रिटिकल ऑपरेशन हे देखील सांगितलेलं होतं. त्यामुळे आम्हाला खूप टेन्शन आलं होतं की काय करायचं. पण आमची ह्या जांभळी गावात इथे नंदुबाई आहेत, त्यांनी आम्हाला त्यांच्या मिस्टरांनी आम्हाला हे सोनोदेवांचं पर्याय सांगितल्यानंतर आम्ही इथं आले. इथं आल्यानंतर आम्ही येताना माझ्या डोळ्यातून एवढं पाणी आलं की म्हणजे एवढं रडायला आलं मला की त्या टेन्शननं की गाठ चेकअपला द्यायचे म्हटल्यानंतर काय करायचं हा मला प्रश्न पडलेला होता. पण इथं आल्यानंतर देवांचं ज्या वेळेला दर्शन घेतलं तेव्हापासून माझं म्हणजे आपोआप डोळ्यातलं पाणी बंद झालं आणि माझ्या चेहऱ्यावर हसू आले. आणि देवानं न सांगता देवानी मला सांगितलेलं काय काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित, तू जा म्हणून. आणि खरंच असं झालं की डॉक्टरांना पण ऑपरेशन झालं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरसुद्धा मला म्हटले तुमच्या पेशंटची इम्प्रूव्हमेंट एवढी छान आहे की पेशंटला म्हणजे गाठ चेक करायला तर द्यावी लागलीच नाही. पण जे प्रोसेस त्यांनी पुढं जे ठरवलेलं देवांनी की ते ऑपरेशन केल्यानंतर जखम ड्रेसिंग करायला पाहिजे, 4-5 दिवस ॲडमिट करायला पाहिजे, ते देखील झालं नाही. आज ऑपरेशन झालं, दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांनी डिस्चार्ज दिला. त्याच्यानंतर आम्ही तेव्हापासून आम्ही देवाला तर कधी विसरलेलंच नाही आहे. आमच्या घरीसुद्धा बसता उठता आमची मुलं, आम्ही बसता उठता आमचे मिस्टर बसता उठता आम्ही देवाचं नामस्मरण करतोय. संध्याकाळच्या वेळेला पण मुलाच मी दिवा लावताना देवाचं नामस्मरण करायला लावतेच आणि आमच्यासुद्धा तोंडातून देवाचं नाव आहे. आणि ह्या मार्च महिन्यात आम्हाला वर्ष होतं येऊन आणि इथनं पुढं पण आम्ही येत जाणार. माझेही काही शारीरिक प्रॉब्लेम होते ते सुद्धा मला अनुभव आला आहे, ते सुद्धा माझे दूर झालेले आहेत. आणि जोपर्यंत आमचं जीवमान आहे, आमच्या कुटुंबातर्फे सांगते जे जोपर्यंत आमचं जीवमान आहे तोपर्यंत आम्ही सोनोदेवाचं तरी म्हणजे विसर देवाचं खूप चुकल पण सोनोदेवाचं नाव घ्यायला चुकणार नाही.